नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। राज्य शासनाकडून कर्जमाफी योजनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून खात्यात पैसे जमा होण्याची ही सुरुवात झालेली आहे। पण दुसरीकडे तब्बल 94,000 शेतकरी या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे। तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, कोणाला लाभ मिळणार नाही आणि बँक प्रमाणपत्र कसे मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी आपण पाहूया कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। मित्रांनो, 2019 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे, अशा तब्बल 94,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे। ज्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी ITR भरला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आता पाहूया या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे। शासनाने या योजनेअंतर्गत एकूण 56 लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा केली होती। यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आणि OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंटसाठी पात्र असलेल्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत 9 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाली आहे त्यांच्या खात्यात शासनाकडून 7 कोटी रुपयांची निधीतून आजपासूनच रक्कम जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। लक्षात ठेवा, तुमची KYC पूर्ण झाल्यानंतर 48 तासांच्या आत ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। त्यामुळे ज्यांनी KYC केली नसेल त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल त्यांच्या बँकेकडून बेबाकी प्रमाणपत्र म्हणजे नील सर्टिफिकेट दिले जाणार आहेत। या नील सर्टिफिकेटचा फायदा असा होईल की तुम्हाला पुढील नव्या कर्जाच्या प्रक्रियेसाठी बँक खात्यावर कोणतेही जुने कर्ज थकीत नसल्याचा पुरावा मिळेल आणि नवीन कर्ज घेणे हे सोपे जाणार आहे। हा होता कर्जमाफी योजनेचा अत्यंत महत्त्वाचा अपडेट। तुमची KYC पूर्ण झाली की नाही आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवू शकता। अशाच नवीन आणि माहितीपूर्ण शेतीविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।